हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहे आणि सकाळचे वाजले आहेत आत्ता. तुम्हाला दाखवते. हे बघा, 10 मिनटं कमी आहे आणि आज आपण काहीतरी नवीन रेसिपी करणार आहे, ते तुम्हाला दाखवते. चला तर बघूया आपण काय करायचं आहे. तोपर्यंत आपण बाहेरचं बघून येऊया. आई इथं सडा टाकायला. तोपर्यंत आपण किचन मधले काम करून घेऊ. लाईट चालू करून घेऊया. पीठ मळून घेऊया आणि भाजी कोणती करायची ते सांगते तुम्हाला. आपण कुकरला लावून घेणार आहे आता. हे बघा, वाटाणे आणि बटाटा, त्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकायचं आपल्याला. टाकला आहे सगळं. चलो तो हम अभी कुकर लगा देते, इसको 4-5 सीटी कर देते. तब तक के लिए बाय. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण आणलेला आहे गूळ. आपण पुरणपोळीची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत थांबा, स्किप करू नका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे पहा, काय माझ्या हातात लसूण. आता आपण भाजीसाठी लसूण सोलून घेणार आहे. तर मी लसूण सोलून घेतलाय. बघा, शिट्ट्या वाजायला लागल्यात. झाले असेल आपले. ना आता उठलेला आहे आणि लगेच म्हणताय घे मम्मा. तिथं कुकर लावलाय, भाजी करून घेते की नाम करायला. हा, तिच्या तुला आवडते वाटाणा बटाटा, तीच केलंय. ह्या नसते लावायचं. पॅनचं बटन दाबून कसं माहीत झालंय. आणि रघुवीर आमचा अजून उठलेला नाहीये, झोपलाय रघुवीर अजून. रघुवीर उठ. वाटाणा पण आपला छान शिजलाय. डब्यात टाकून घेऊ आपण. चला, आपल्या इकडे चपात्या पण करून झालेल्या आहेत. बघा, थोड्या राहिल्यात.
आपली रांगोळी आता झालेली आहे काढून. कशी वाटली रांगोळ कमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रघुवीर पण काढायला लागलाय तिथं रांगोळ. चला रघुवीरने पण इथं काढली रांगोळ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवूया पुरणपोळी. हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. तोपर्यंत बाय.